सुट्टीच्या दिवशी काय करायचं म्हणून नवरा बायको प्लॅन करतायत सिनेमाला जायचा, पण त्यांना कळलं की सिनेमा आहे हाऊसफुल. बघूयात त्यांना मिळत आहेत का तिकीट. येते आजची आपली पुढची जोडी दिगंबर आणि आरती. हाय पाण्यामध्ये नाही पाण्या कधी, हाय पाण्यामध्ये नाही पाण्या कधी, मला देखील नागवा बोटीनं फिरवालं का, नागवा बोटीनं फिरवालं का. नको मुंग हिच्या आईला पोकल बांबूचे फटके देऊ का. भरकली याच्यात जाऊ चाल. बाला कुठे जातो. ए गुलाब, तुला पिक्चर बघायचा आहे ना, मग थिएटरात जाऊ चाल. थिएटरात ना घरात शिरीवर काय बघतोस. हिच्या आईला मीन कधी शिरीवर चढून पिक्चर बघितला. रे बाला शिरीवर नाही रे, मग ते टीव्ही घालतात ना गोल गोल चकचकीत. जे तुला शिरी बोलायची मग सरळ शिरी बोल ना. आणि सारख्या सारख्या पांच शिऱ्या काय बघावच्या. चल आपण टॉकीज मध्ये जाऊया ना, मोठ्या पडद्यावर तुला पिक्चर दाखवते. टॉकीजला चल ना, तिकडे जाऊन तू पिक्चर कुठे बघू देतास. सारखं चघळताना चावतास. हिला कधी मी चावला. समोसा ना पॉपकॉर्न रा कानपट फोर एन्जॉय चावला. खाऊन पिऊन पिक्चर बघितला का अंगाला लागतो बोल. अंगाला नाही काय, 10 रुपयाचं तिकीट काढताना पहिल्या रांगेत बसवताना पिक्चर अंगावर येतं. कधीतरी बाल्कनी दाखव. माझ्या गुलाबला बाल्कनी पाहिजे. इकडे खिसा नरम बाल्कनी गरम. चल स्टॉल मध्ये जाऊ चल. ते बाला मागच्या याला बोट पाण्यात बुडवलेला पिक्चर दाखवलास, ह्या याला कोणतं दाखवणार रे. तुला कांचा बघायचा बोल. बॉक्स ऑफिस वर बुडलेला. याच्या आईला नवीन आलाय काय, नाव नाही ऐकलं मी. तो मणिरत्नमचा वीरा वीरा वीरा. तुला काय फेफरा आलाय काय. नाही मग सरळ सांग ना, रावण बघायचंय. रावण बघायचंय. फालतू पिक्चर आहे तो, लय फालतूगिरी आहे त्याच्यात. का बोलतेस. फालतूगिरीचा धबधबा पण आहे त्यात. फालतूगिरीचा धबधबा. लो बजेट पिक्चर आहे तो. लो बजेट. अख्ख्या पिक्चर मध्ये कोणी पण पूर्ण कापरं नाही घातली. निम्मी अर्धी टोकरी बनियान चर्दी असं आहे सगळं. रावण कोण आहे. रावण तो बच्चनचा बोल बच्चन कार्टा अभिषेक. मग त्याला 10 तोंड बी असणार रे. जे टॉकीज मध्ये बघायला 10 तोंड नाही, त्याला कुठून असणार. एकाच तोंडाचा रावण आहे तो. एकच. आणि मग सीता कोण रे. ते कडक इस्त्री हात पाहिलोच. आपली ऍस ग. मग रामाकडे एक बी धनुष्य बाण नाही. अरे रामाकडेच काय, कोणाकडे पण धनुष्य बाण नाही. हे ज्या आईला रामाच्या हातात मॅगझिनची बंदूक दिली बोल. तू मॅगझिन मध्ये नाही वाचला काय. बाला हनुमान कोण आहे रे. हनुमान आपला गोविंद आहे. हनुमान मग त्यानं राम राम बोलत तसा ब्रिज बांधला असेल. तो काय ब्रिज बांधताय. निवडून आल्यावर डांबर नाही घातलं रस्त्याला, तो काय ब्रिज बांधणार. आणि ब्रिज बांधायला माकूर नको काय. कोण सांगत. एक पण माकूर नाही. रावणाच्या पिक्चर मध्ये एक पण माकूर नाही. त्या मणिरत्नमचं नाव मंकीरत्नम ठेवायला पाहिजे सांगते तुला. एक पण माकूर नाही. तुला सांगतो ते ब्रिज आहे ना, आर्ट डिरेक्टरने बांधला. भाऊजा माझी भंकस करतेस काय भंकस. ना मला सांगते लो बजेट पिक्चर ना आर्ट डिरेक्टर. ज्याला कानपट फोरेन आर्ट डिरेक्टर नाही. आपल्या घरात तो बाबू सुरार येतो ना लाकडाचं काम करायला, तिकडे येतो त्याला आर्ट डिरेक्टर बोलत्या. मग ब्रिज बांधला असेल, मग युद्ध पण होत असेल ना. मग रामाची रावणाची सगळी लपरी त्या ब्रिज वरच ना. सगळं असं युद्ध. आणि एक पण बाण नाही. लय लो बजेट पिक्चर आहे. पिक्चरची स्टोरी सुरू कुठे होते, फार साऊथ मध्ये. आणि क्लायमॅक्सची लपरी कुठे होतात, आपल्या मालशेन घाटात. लो बजेट आहे ना. एक पण बाण नाही. सगळे एकमेकाच्या उरावर बसतात. तो त्याच्या उरावर, तो त्याच्या उरावर. पक्के झोंबा झोंबी बोल. झोंबा झोंबी.
मग शेवटी मारतं कोण, रावण की राम? सीता मारते काय बोलतात? रावणावर. त्या पिक्चर मध्ये रावणाच्या प्रेमात पडते ना हिरोईन. हा, आणि तुला सांगते आपल्या गावात पिवायला पाणी नाही. या पिक्चर मध्ये रास पाणी वाया घालवलं बघ. सगळे सीन पाण्यामध्ये ना. मग संपूर्ण पिक्चर मध्ये तो अभिषेक बहिणी का मागतो ना? हिच्या आईला मी बघितला पण ह्यो सीन मला नाही दिसला. मी टीव्हीवर बघितलं ना, गाण्यामध्ये बोलतो तो, बहिणी दे मला बहिणी दे, बहिणी दे मुझे बहिणी दे, बहिणी दे मुझे बहिणी दे. हिच्या आईला पोकळ बांबूचे फटके दे. पण नको, बांबू उलटून माझ्यावरच ये. तो तसा नाही का मागत बहिणी, तो सीतेबरोबर पडतो ना धबधब्यात, मग देवाकर साखरे घालतो, बोलतो वाहू दे बहिणी दे, वाहू दे, असं आहे ते. मग काय होतं रे? मग काय नाही, सीता जाते रामाकर. मग सगळी जुनी लापरी. राम संशय घेतो नेहमीप्रमाणे. मग ती लढत जाते रावणाकर. मग राम भरकतो, बोलतो कवरे आईले कवरे गेले, मी एकटा पुरे आहे. मग डायरेक्ट गोली घालतो रावणाला, रावण मरतो. वाटीभर पण त्याच्या रगत नाही आले बोल. आणि मग पडतो असा सुक्या धबधबे आणतो. बाला, असं फालतुगिरीचा धबधबा असलेला पिक्चर नाही बघायचं बोल. आपण भारत माताला जाऊ ना, मराठी पिक्चर बघू. तू जा तिकडे. हे फालतू पिक्चरची स्टोरी सांगून माझ्या डोक्याची सकले केली. माझ्याकडे टाइम नाही, मी चाललो कामाला. एक तर उशीर झालाय मला कामावर जायला. कामावर जायला उशिरा जायला, वाटतोय रिक्षावाला, वाटतोय रिक्षावाला, वाटतोय रिक्षावाला, वाटतोय रिक्षावाला. अरे वाला लई भारी. आता बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. दिगंबर आणि आरती फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. ते जे काय आगरी माणसांचं तुम्ही बेअरिंग घेतलं होतं, ओहो, आणि गुलाब, कसला गुलाब आहे हा, क्या बात आहे. आरती, तू इतकी गोड दिसतेस, तू इतकी सुंदर दिसतेस, यू आर लुकिंग एक्स्ट्रीमली क्यूट. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आरतीसाठी. आणि दिगंबर, काय बेअरिंग घेतलं होतंस तू, क्या बात आहे. ए पासून झेड पर्यंत तू ते मेंटेन केलंस, ते एन्जॉय केलंस. तुम्ही दोघांनी तुमचा ऍक्ट इतका एन्जॉय केलात ना की तो आमच्यापर्यंत पोचला, आणि आम्ही तो खूप जास्त एन्जॉय केला बिकॉज तुम्ही तो एन्जॉय केला. आणि मला असं वाटतं की ज्या कोणी रावण बघितला असेल आणि ते निराश झाले असतील, त्यांनी प्लीज हा ऍक्ट बघा. रावणात फुकट गेलेले पैसे ऍक्ट मध्ये मिळतील तुम्हाला. ऍब्सोल्युटली माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. वा, काय सुंदर बेअरिंग आहे तुमचं. मी खरं तर हेच म्हणणार होते की मी रावण पाहिलेला नाहीये, पण मला अजिबात खंत वाटत नाहीये की मी रावण पाहिला नाही, कारण मला हे त्याची पॅरडी इथे बघायला मिळाली. क्या बात आहे, फार सुंदर. दिगंबर, तू जो काय हा आगरी मुलाचा वेश केलेला आहेस, अरे देवा, खूप छान केलं तुम्ही. फक्त मला एकच सांगायचंय, आणि ते लक्षात ठेवा की तुम्ही दोघं लाफ्टर चालू असताना नका वाक्य बोलू, प्लीज प्लीज. मी पुन्हा पुन्हा सांगतेय, तुम्ही लाफ्टर्स घ्यायला शिका आता. लक्षात ठेवायला तर कायम नाही विसरणार. ठीक आहे, मग चॉकलेट घ्या. या. शेवटी चॉकलेट मिळवलेला आहे. आपल्या बरोबर आहेत स्मिताजी. चला त्यांना विचारूयात की हा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटला. दिगंबर, अमेझिंग अमेझिंग परफॉर्मन्स होता दोघांचा. मला एक खूप स्पेसिफिक गोष्ट सांगायची आहे दोघांमधली. तुम्हाला इन्व्हिशन्सच नव्हते. म्हणजे तू जो काही डान्स करत होतीस आणि तुम्ही खूप एन्जॉय करत होता, जे स्वप्नील म्हणाला ते. आणि मी रावण पाहिलाय, त्यामुळे मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. आणि उगाच रावण पाहिला, इथे डायरेक्ट परफॉर्मन्स पाहिला असता तर पैसे वसूल झाले असते माझे. सुपर हिट, वरचा क्लास. आणि आता जाणून घेऊयात की किती गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर, बाला 9 गुण.